नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सचिन मेंढे आपल्या सर्वांच्या आवडत्या कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो। शेतकरी बंधूंनो, बऱ्याच शेतकरी बांधवांच्या कमेंट आल्या की आपल्या या चॅनलवरती मेथी कशा पद्धतीने टाकली जाते याचा व्हिडिओ टाका। आणि मी आता प्लॉटमध्ये आलेलो आहे, मेथी टाकतात या ठिकाणी आपण बघू शकता की पाठीमागे सुद्धा मेथी टाकताय। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की मेथी कशा पद्धतीनं मेथीची जी लागवड तंत्रज्ञान आहे किंवा मेथीची जी पेरणी आहे किंवा राळणी म्हणतो आपण त्याला, ती कशा पद्धतीने केली गेली पाहिजे। अलीकडील जर काही काळामध्ये जर बघितलं तर यावर्षी भाजीपाल्यामध्ये मेथी असेल, कोथिंबीर असेल, या भाज्यांनी खूप भाव खाल्लेला आहे, म्हणजे खूप बाजार त्यांना भेटलेले आहे आणि चांगला पैसाही शेतकऱ्यांचा झाला आहे। परंतु या पावसाच्या कालावधीमध्ये हे पीक आणणं तसं जिकरीच आहे, परंतु योग्य व्यवस्थापन केलं, योग्य मॅनेजमेंट केलं तर आपण या पद्धतीनं जर भाजीचं उत्पादन जर घेतलं आणि चांगली जर भाजी घेतली, चांगली व्हरायटीची जर भाजी घेतली, लाल कोराची जर भाजी घेतली तर तिचा सुगंध, तिची चव, टेस्ट ही अतिशय चांगली असते आणि त्या भाजीचा आपण बाजारामध्ये चांगली किंमत मिळवू शकतो आणि चांगले पैसेसुद्धा मिळवू शकतो। म्हणून अजून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की मेथीचं जे फक्त लागवड तंत्रज्ञान, ते लागवड तंत्रज्ञान कसं असतं, त्या पेरणी कशी करायची। बऱ्याच वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं पेरणी केली जाते, तर आमच्या भागामध्ये कशा पद्धतीनं पेरणी केली जाते याचा आज व्हिडिओ बघणार आहोत आपण। या ठिकाणी बघूया आपण की हे शेत बांधलेलं आहे, शेताची नांगरणी केली, शेताला रोटा मारून घेतलेला आहे, रोटा मारल्यानंतर सारा यंत्राच्या साहाय्याने वाफे पाडून घेतलेले। आता हे वाफे पाडल्यानंतर जमीन आहे ती जमीन भुसभुशीत होणं गरजेचं आहे, म्हणून त्याच्यासाठी रोटा मारून घेतला अगोदर। याच्यामध्ये बाजरीचं पीक होतं, बाजरीचं पीक झाल्यानंतर नांगरणी करून घेतली। आता नांगरणी केल्यानंतर टोटल हा जो प्लॉट दिसतो, हा प्लॉट 25-26 गुंठ्याचा प्लॉट आहे आणि याच्यासाठी जे बी लागलं ते 25 ते 26 किलो बी लागलं, म्हणजे एका गुंठ्याला सर्वसाधारणपणे 1 किलोच्या प्रमाणे जर योग्य पद्धतीनं जर टाकणारं योग्य पद्धतीचं असेल तर या पद्धतीचं जे बियाणं आहे ते बियाणं पुष्कळ होऊ शकतं। त्याच्यानंतर सारा यंत्राच्या साहाय्याने वाफे पाडले, ते वाफे सावरून घेतले, त्याला पाणी देण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे। आपण या ठिकाणी बघू शकता की दंड पाडतात, जे पाट आहे त्या पाटाचं सुद्धा तयारी करतात आणि त्याच्यानंतर पाट टाकल्यानंतर ते जे वाफे बांधून घेतल्यानंतर त्याला आता सध्या पाऊस झालेला किंवा ओलावा आहे, जमिनीमध्ये ओलावा आहे, त्याच्यामुळे पाणी द्यायची गरज नाही, परंतु पाणी जर देऊन जमीन ओलवून घेतली आणि नंतर जर बी टाकलं तर ते फायदेशीर ठरतं, मग त्याचा उतार आहे तो उतार चांगला ठरत असतो। अशा पद्धतीनं हे वाफे बांधल्यानंतर आपण बघू शकता की या ठिकाणी बी टाकतात, ते बी टाकलेले आणि त्याच्यानंतर राळणीच्या साहाय्यानं ती राळणीसुद्धा काय केली जाते, वडून घेतलं जातं, म्हणजे ते जे बी आहे ते बी आपण बघू शकतो मातीमध्ये हे काढून जातं। अशा पद्धतीने जी राळणी आहे ती व्हिडिओमध्ये पण आपण बघू शकता की राळणीच्या साहाय्याने ते राळून जातं, म्हणजे फार साधी पद्धत आहे। बऱ्याच शेतकरी बांधव विचारतात की कशा पद्धतीने शेतीमध्ये मेथी असेल किंवा दाणा असेल यांचं कसं घ्यायचं, तर हे साधा हाताने अशा पद्धतीनं पसरून टाकायचं आणि त्याला फक्त योग्य सारख्या प्रमाणात पडन याची काळजी घेतली गेली पाहिजे। आणि ते जे बी आहे ती बी गाडायचं कसं जमिनीमध्ये किंवा माती आड कसं करायचं। बरेच जण म्हणतात की पेरणी केली, परंतु पेरणी जर ट्रॅक्टरच्या साहाय्याने जर खोल गेली तर उतरण्यावरती त्याचा परिणाम होऊ शकतो। म्हणून हे जे मेथी आहे, ही मेथी पीक किंवा याचे जे दाणे हे दाणे खोल जाता कामा नये। आपण या ठिकाणी बघू शकता की हे जे मामा आहेत, हे मामा काय करतात, आता मेथी टाकतात, तर मेथीचं बी योग्य प्रमाणामध्ये एकसारखं प्रमाणामध्ये पडते आणि ते एकसारखं उतरल्यानंतर त्याची जी वाढ आहे ती वाढ किंवा जो फुटवा म्हणतो आपण त्याला, तो फुटवा चांगल्या पद्धतीनं होते। अशा पद्धतीनं हे मेथीचं जे लागवड आहे आणि लागवड केल्यानंतर त्याचं जमीन व्यवस्थापन, फक्त पाणी साचून राहणार नाही, जमीन निवडताना खड्ड्याची किंवा पाणी साचणार नाही अशा पद्धतीची जमीन निवडा, जेणेकरून भाजीला जास्त पाणी जर झालं तर ती भाजी जळण्याची शक्यता असते। सुरुवातीला खत वगैरे काही टाकलेलं नाही, मागच्या पिकाला सुद्धा खत नव्हतं, परंतु आता काही याच्यामध्ये काही खत टाकलेलं नाही। तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेटसारखं एखादं खत किंवा 10-26 सारखं एखादं खत टाकू शकता सुरुवातीच्या काळामध्ये, पण मला वाटतं काही गरज नाही। हे 25 ते 30-35 दिवसामध्ये येणारं पीक आहे, कमी कालावधीमध्ये फक्त बियाण्यासाठी खर्च येतो त्याला, बाकी खत जर नाही टाकलं, शेणखत जर शेताला असेल अगोदर तर त्याचा फायदा होतो, म्हणजे शेणखत असेल तर बाकीचे खतं टाकायची गरज नाही। आणि जर शेणखत जर नसेल तर तुम्ही एखादं दाणेदार सुपर फॉस्फेट असेल किंवा 1840-10-26 असेल यासारखं खत टाकू शकता, थोड्या प्रमाणामध्ये, जास्त प्रमाणामध्ये पण नाही। आणि ते टाकून नांगरणी झाल्यानंतर फळी देऊन सपाट करून वाफे पाडून त्याच्यानंतर बियाची राळणी करू शकतात। अशा पद्धतीनं हे एक 8 ते 10 दिवसामध्ये ही मेथी उतरून येईल आणि याला पाणी भरण्याचीसुद्धा गरज नाही। जर अगोदर ओलावा असेल तर उतरून आल्यानंतर पाणी देऊ शकतात, किंवा ओलावा करून जर शेत नसेल तर ते कोरड्या शेतामध्ये जर केलं असेल तर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो,
की पाणी देऊ शकतो राळ निघाल्यानंतर. असं मातीच्या आड ते बियाणं जाणं गरजेचं आहे, फार खोल गेलं नाही पाहिजे. तर असं साधं सोपं सरळ घेणारं पीक हे आपणही करू शकता मित्रांनो. अशा पद्धतीने हे मेथी कमी कालावधीमध्ये जास्त पैसे कमवून देणारं पीक आहे. आता हा 25-26 गुंठ्याचा प्लॉट आहे. सर्वसाधारणपणे 10 रुपये जोडीने गेला तर आमच्याकडे जोडी या पद्धतीची जोडी असते, जोडी बांधली जाते. त्याच जोडी 10 रुपये जोडीनं जरी गेलं तरी या एवढ्या 25-26 गुंठ्यामध्ये 50 ते 60,000 रुपये व्हायलाच पाहिजे. अशा पद्धतीनं आणि जास्त बाजार असले तर 1 लाख रुपयापर्यंत सुद्धा पैसे होऊ शकतात. असे कमी कालावधीमध्ये 30 ते 35 दिवसामध्ये हे शेत मोकळं होणारे दुसरं पीक घ्यायला आपण मोकळं होऊ शकतो. तर असं कमी कालावधीमध्ये जास्त पैसे कमवून देणार हे मेथीच्या भाजीचं पीक आहे. फक्त माझी आपल्याला एक विनंती की भाजी करताना लाल कोरेची करा. लाल कोरेच्या याला मार्केटमध्ये जास्त भाव असतो. तुम्ही कुठलंही वाण निवडा, त्या वाणा वाईदाना वेगळे जे जाती असतात त्या जाती आपण निवडून त्याच्यामध्ये काय करू शकतो की आपण निवडू शकतो. तर ती फक्त निवडताना जे मेथीचं जे साईडची कड आहे ती लालसर दिसते. अशा पद्धतीचं जर वाण निवडलं तर आपल्याला त्याचा फायदा होईल. तर शेतकरी बंधूंनो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघितला. मेथी लागवड तंत्रज्ञान, मेथी पेरणी कशी करायची याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. व्हिडिओबद्दल जर काही शंका असतील तर ते शंका आपण कमेंटमध्ये कमेंट करू शकता. त्या कमेंटचं मी नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. मित्रांनो, या चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं या व्हिडिओला लाईक करा, इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्या शेतकरी बांधवांनासुद्धा याचा फायदा होईल. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये चला मी इथेच आपली रजा घेतो, इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीचा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.